बॅलन्सिंग ऑफ नॉमिनल अकाउंट याच्यामध्ये कोणकोणते आयटम येतात आपण अभ्यासलो होतो, आठवते का बघा. एक्सपेन्सेस, इन्कम, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स हे सगळं सगळं कुठे येतं, नॉमिनल अकाउंट मध्ये येतं. म्हणून त्यांनी म्हणले नॉमिनल अकाउंट्स मीन अकाउंट विच आर रिलेटेड टू एक्सपेन्सेस, इन्कम्स, लॉसेस अँड गेन्स. दिस अकाउंट मे हॅव अ डेबिट बॅलन्स अँड क्रेडिट बॅलन्स. आता ह्या अकाउंटचा डेबिट बॅलन्स सुद्धा असतो आणि क्रेडिट बॅलन्स सुद्धा असतो. एक्सपेन्सेसचा बॅलन्स कोणता असेल, डेबिट, डेबिट, इन्कमचा, क्रेडिट, लॉसचा डेबिट, डेबिट. आणि गेन्सचा क्रेडिट. ओके, क्लिअर सर्वांना. At the end of accounting year, balances of all nominal accounts are transferred to trading or profit and loss account. त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक वर्षी ज्यावेळेस आपण सगळे लेजर किंवा अकाउंट क्लोज करू त्यावेळेस या एक्सपेन्सेस, इन्कम, लॉस, गेनचा बॅलन्स कुठे ट्रान्सफर केला जातो, ट्रेडिंग अकाउंटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटला जर ते डायरेक्ट आणि डायरेक्ट इन्कम किंवा एक्सपेन्सेस असतील तर त्या ठिकाणी, आणि इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हे आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे ज्यावेळेस आपण फायनल अकाउंट शिकू त्यावेळेस. ओके, इल्युस्ट्रेशन नंबर 12 आहे, याच्यामध्ये नॉमिनल अकाउंट दिलेले आहेत. सॅलरी अकाउंट जो आहे त्याचा डेबिट बॅलन्स आहे 30,000 रुपये. म्हणजे सॅलरी अकाउंट आपण ओपन करणार आणि त्याच्या डेबिट बॅलन्सला काय लिहिणार, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 30,000 रुपये. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पेड सॅलरी बाय चेक, सॅलरी चेकने पेड केली तर एंट्री काय होईल, कोण सांगता याची. सॅलरी अकाउंट, डेबिट, कॅश अकाउंट, चेक थ्रू पेड केली, सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश नाही म्हणता येणार, काय म्हणावं लागेल, बँक म्हणा, बँक अकाउंट, बँक अकाउंट म्हणावं लागेल. म्हणजे सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला ज्या अकाउंटला क्रेडिट दिले त्या अकाउंटचं नाव लिहावं लागेल. कोणाला क्रेडिट दिले, बँक अकाउंट, बँकला क्रेडिट दिले. म्हणून आपण काय करणार, सॅलरीच्या डेबिटला टू बँक म्हणणार 5,000 रुपये. आणि या ठिकाणी बघा हा फेब्रुवारीचा महिना होता, फेब्रुवारी महिना संपला म्हणून आपण अकाउंट क्लोज केले. 35,000 डेबिट टोटल जे असते तीच क्रेडिट टोटलला लिहिली, क्लोज केलं अकाउंट. बॅलन्सिंग फिगर आली 35,000, त्याला म्हटलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि हा ट्रान्सफर केलाय नेक्स्ट मंथला. या ठिकाणी बघा ऑन 1 मार्चला ट्रान्सफर केलाय, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 35,000 अँड 5 मार्चला पुन्हा एकदा पेड सॅलरी आहे 3,000. आता याची एंट्री काय होईल, पेड सॅलरीची, सॅलरी अकाउंट, डेबिट टू कॅश अकाउंट. व्हेरी गुड, सॅलरी टू कॅश म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट, बरोबर. आणि आपण काय करणार, हे जे आहे 3,000 रुपये हे सॅलरी अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश असं लिहिणार 3,000 रुपये. आणि ह्या मंथ एंडिंगला हे अकाउंट क्लोज होईल. वरचे ओपनिंग बॅलन्सचे 35,000 प्लस 3,000, 38,000 डेबिट टोटल जास्त आहे आणि 30 लिहिले आपण कुठं, क्रेडिटला 38,000. अमाऊंट बॅलन्सिंग वजा व्हायला कोणती अमाऊंट नव्हती, 38,000च बॅलन्सिंग फिगर येईल. हा डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे अकाउंटचा, बोला, डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट, डेबिट बॅलन्स. व्हेरी गुड, कोणता बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे, तो डेबिट साईडला लिहून टाकणार आपण. ओके, चला आता हे झालं इल्युस्ट्रेशन नंबर 2. याच्यामध्ये त्यांनी अजून एखादा अकाउंट बनवलंय का बघू. आता ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ऍक्टिव्हिटी बघण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पुढे जाऊया, पहा आता ट्रायल बॅलन्स कडे आपण येऊया. आता ट्रायल बॅलन्सचे डेफिनेशन आमच्या सरांना इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला होता, टाइप्स ऑफ ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्सचे प्रकार सांगा. ग्रॉस ट्रायल बॅलन्स आणि नेट ट्रायल बॅलन्स, ते 11वीच्या पुस्तकात ते पहा. बघा, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्स जनरली कसा तयार केला जातो ते सांगतो. कसा तयार केला जात असेल कोण सांगते, कोणाला आयडिया आहे का, सरांनी वगैरे सांगितले आणि आम्हाला माहिती सर ट्रायल बॅलन्स कसा तयार केला जातो. मी सांगू,
अकाउंट क्लोज केल्यानंतर येणारा बॅलन्स बरोबर. ऍडिशन करून. हो बरोबर आहे. तर बरोबर सांगितलं त्यांनी चांगल्यापैकी. तर पहा तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो मी की अकाउंट्स असतात लेजर अकाउंट्स, वेगवेगळे अकाउंट आपण प्रिपेअर करतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शन नुसार वेगवेगळे अकाउंट तयार होतील. बरोबर. असे एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी 4 अकाउंट तयार केलेत. मी काय प्रॉपर ड्रॉ करत बसत नाही, मला तुम्हाला फक्त जस्ट समजून सांगायचं, त्यामुळे मी सांगतोय. पहिल्यांदा मी जर सॅलरी अकाउंट लिहिलं या ठिकाणी, सॅलरी, एकच मिनिट, सॅलरी. त्याच्यानंतर इकडं कमिशन लिहूया, कमिशन. त्याच्यानंतर इथं घेऊया बिल्डिंग, आणि इकडे घेऊया क्रेडिटर्स. हे 4 अकाउंट्स आहेत. आता या ठिकाणी कमिशन मी रिसिव्ड म्हणतो बरं का, म्हणजे तुम्हाला प्रॉपर शब्द लक्षात येईल हे कशाचा अकाउंट आहे. कमिशन रिसिव्ड. ओके. सॅलरी आपला काय आहे, इन्कम एक्सपेन्सेस, ऍसेट लायबिलिटी, कोण सांगतंय? एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. सॅलरी काय आहे, एक्सपेन्सेस आहे. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ड काय असेल? इन्कम आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग काय? ऍसेट. आणि क्रेडिटर्स काय आहेत? लायबिलिटी. मुद्दा म्हणून 4 मी लेजर म्हणजे अकाउंट तयार केलेले आहेत. आता हे अकाउंट ज्यावेळेस, सॅलरी अकाउंट ज्यावेळेस क्लोज होईल, त्याचा जो बॅलन्स असेल तो कोणता बॅलन्स असेल? डेबिट बॅलन्स असेल. आता क्लोज म्हणजे काय आपण पाहिले करायला, क्लोज कसं करायचं, कोणता बॅलन्स असेल, डेबिट का क्रेडिट? डेबिट. हा क्लोज होताना डेबिट साइड मोठी असेल तीच क्रेडिट साइडला येते, आणि क्रेडिट साइडला आपण जी बॅलन्सिंग फिगर लिहितो त्याला म्हणतो डेबिट बॅलन्स. त्याला काय म्हणणार? डेबिट बॅलन्स. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. कमिशन इन्कम आहे, इन्कमचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट का डेबिट? क्रेडिट. म्हणजे काय, क्रेडिट टोटल जास्त असणार आहे तीच डेबिट साइडला लिहिणार, आणि जी बॅलन्स जी बॅलन्सिंग फिगर येईल ती डेबिट साइडला दिसत असणार आहे त्याला आपण म्हणणार क्रेडिट बॅलन्स. क्लिअर झालं कमिशन रिसिव्हच्या बाबतीत? हो सर. ओके. देन आफ्टर पहा, नेक्स्ट आपण येऊया बिल्डिंग कडे. बिल्डिंगचा बॅलन्स, असेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट नेहमी. म्हणजे डेबिट टोटल जास्त असणार आहे तीच क्रेडिटला लिहिणार आपण. मी प्रोसिजर सांगतोय, क्रेडिटला लिहिणार, आणि क्रेडिटला जो बॅलन्स येईल तो असणार आहे या असेटचा म्हणजे बिल्डिंगचा डेबिट बॅलन्स. ओके. आणि क्रेडिटर्सच्या बाबतीत काय असणार आहे? क्रेडिट बॅलन्स असणार आहे, कारण की लायबिलिटीचा बॅलन्स काय असतो? क्रेडिट. म्हणजे क्रेडिट टोटल जास्त असणार आहे ते आपण डेबिटला लिहिणार, आणि बॅलन्सिंग फिगर डेबिटला दिसत असणार आहे, परंतु त्याला आपण म्हणतो क्रेडिट बॅलन्स. ओके. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? हो सर. ओके. आता काय होतं माहिती का, इकडं जरा तयार करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता ट्रायल बॅलन्स ज्या वेळेस तयार करायचा असतो, ट्रायल बॅलन्स तो कसा केला जातो पहा. अशा पद्धतीचा ट्रायल बॅलन्स असतो. 2 फॉर्मॅट मध्ये असू शकतो, एक व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, म्हणजे टी शेप मध्ये असतो. तर हा असतो ट्रायल बॅलन्स. हा असा असतो, याच्यामध्ये जो फर्स्ट कॉलम असणार आहे तो असणार आहे पर्टिक्युलर, त्याच्यानंतर डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दुसरा कॉलम. या अमाऊंटचे कॉलम आहेत. बरोबर. आता या ठिकाणी ट्रायल बॅलन्सला हे अकाउंट आपण क्लोज केलेत वर्षाच्या शेवटी 4ही अकाउंट. आता ट्रायल बॅलन्सला जात असताना सॅलरीचा डेबिट बॅलन्स आहे, आपण काय लिहिणार? पर्टिक्युलर मध्ये सॅलरी लिहिणार, सॅलरी. आणि कोणत्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार? डेबिट कॉलम. डेबिट कॉलम मध्ये सॅलरीची अमाऊंट लिहिणार. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 2 नंबरचा अकाउंट होतं कमिशन. कमिशन आपण कमिशन रिसिव्ड म्हणून या ठिकाणी कमिशन रिसिव्ड हे अकाउंट क्लोज केलं, आणि त्याचा बॅलन्स कोणता आहे कमिशन रिसिव्डचा? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट. म्हणजे कोणत्या कॉलम मध्ये लिहिणार? डेबिट का क्रेडिट कॉलम मध्ये लिहिणार? क्रेडिट कॉलम.
क्रेडिट कॉलम मध्ये. हे सर्वांना क्लिअर झालं. देन आफ्टर नेक्स्ट बिल्डिंग अकाउंट आपण तयार केलं. बिल्डिंग तयार केलं बरोबर. बिल्डिंग अकाउंट, तर बिल्डिंग लिहिणार मी पर्टिक्युलर कॉलम मध्ये. आणि बिल्डिंगचा बॅलन्स कोणता निघलाय? डेबिट. बरोबर. म्हणजे कोणत्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार? डेबिट का क्रेडिट? डेबिट. डेबिट कॉलम मध्ये. व्हेरी नाईस. आणि लास्ट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स अकाउंट क्लोज केलं आणि बॅलन्स कोणता आहे क्रेडिटर्सचा? क्रेडिट. म्हणजे आपण अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये लिहिणार? डेबिट का क्रेडिट कॉलम मध्ये क्रेडिटर्सची? क्रेडिट कॉलम मध्ये. म्हणजे तुम्हाला याच्यावरून हा जो ट्रायल बॅलन्स आपण तयार केला, ट्रायल बॅलन्स याची डेफिनेशन तुम्हाला साधी सिंपल तयार करता येऊ शकते. ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ क्लोजिंग बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट. काय सांगितलं मी? ट्रायल बॅलन्स मध्ये आपण काय केले? सिक्वेन्सली लिहून घेतलेत. म्हणजे ही काय आहे? लिस्ट आहे. कशाची? हे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, मग डेबिट असतील किंवा क्रेडिट असतील, क्लोजिंग बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट. हे प्रत्येक लेजरच आहेत ना? बोला. हो सर. ओके, लेजरच आहेत ना? लेजर अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सची लिस्ट म्हणजे ट्रायल बॅलन्स. मग हा ट्रायल बॅलन्सचा ते अकाउंट जे आहे ते डेबिट बॅलन्स असू शकतो की क्रेडिट बॅलन्स असू शकतो. म्हणजे ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ क्लोजिंग बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट इव्हन इट्स बॅलन्स आर डेबिट और क्रेडिट. क्लिअर झालं सर्वांना ट्रायल बॅलन्सचं मिनिंग मी काय सांगितलं ते? येस सर. हो सर. ओके, आता यांनी पुस्तकात काय सांगितले ते बघूया. तेच सांगितलेलं आहे. ट्रायल बॅलन्स इज द ऍब्स्ट्रॅक्ट ऑर लिस्ट. म्हणजे मी जे शब्द वापरला तोच वापरला ठिकाणी. लिस्ट ऑफ ऑल लेजर अकाउंट्स ऍज ऑन स्पेसिफिक डेट शोईंग डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स. स्पेसिफिक डेट म्हणजे काय? क्लोजिंगची डेट म्हणजेच क्लोजिंग बॅलन्सेस. बरोबर. त्याचा बॅलन्स डेबिट असू शकतो किंवा क्रेडिट असू शकतं. ऑफ ऑल अकाउंट्स युजली ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. करत बसते. काय नको करू तू शांत बस. मी आले म्हणून ती चालू केलं. दुसरं चालू तिला विचार कधी आले सर? मी इथंच बसणार आहे. तिला काम करायला सांगितले आणि तिने क्लास जॉईन केला, त्यामुळे कालवा झालेला. चला, मजा असते की नाही अशी. ट्रायल बॅलन्स इज द ऍब्स्ट्रॅक्ट ऑर लिस्ट ऑफ ऑल लेजर अकाउंट्स ऍज ऑन स्पेसिफिक डेट शोईंग डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट्स. लेजर अकाउंटचा डेबिट क्रेडिट बॅलन्स क्लोजिंगचा याची समरी लिस्ट म्हणजे ट्रायल बॅलन्स आहे. क्लिअर आहे सर्वांना डेफिनेशन मिनिंग? हो सर. कोणीही विसरणार नाही, तुम्हाला भविष्यात विचारलं जाऊ शकतं. पहा, ट्रायल बॅलन्स इज अ प्रिपेअर ऍट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर एंडिंगला ट्रायल बॅलन्स काय केला जातो? प्रिपेअर केला जातो. हावेवर इट कॅन प्रिपेअर पिरियडिकली डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट्स ऑफ द बिझनेस. कधी कधी तो पिरियडिकली म्हणजे 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 10 महिने, 12 महिने असं सुद्धा पिरियडिकली प्रिपेअर केलं जाऊ शकतं, जशी बिझनेसची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने. इट इज अ प्रिपेअर सर्टेन द अर्थमॅटिकल अॅक्युरेसी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. हा कशासाठी प्रिपेअर करायचा? अर्थमॅटिकल म्हणजे काय? न्यूमेरिक, आपण त्याला असं म्हणतो अंकगणितीय अॅक्युरेसी तपासण्यासाठी. तर टाइप्स ऑफ ट्रायल बॅलन्स, दोन प्रकारचे टाइप्स आहेत ट्रायल बॅलन्सचे. फर्स्ट वन इज ग्रॉस ट्रायल बॅलन्स. लक्षात राहू द्या, ग्रॉस ट्रायल बॅलन्स. अँड अनदर वन इज नेट ट्रायल बॅलन्स. फर्स्ट अंडरस्टँड द ग्रॉस ट्रायल बॅलन्स म्हणजे काय ते समजून घेऊया. In this type of trial balance, total of debit side of particular account is shown in the debit column. बघा काय सांगितले त्यांनी. हा जो ट्रायल बॅलन्स आहे त्याची टोटल ऑफ डेबिट साइडची जी टोटल आहे पर्टिक्युलर अकाउंटची, म्हणजे जे काही कोणते जे अकाउंट असतील ती शोन इन द डेबिट कॉलम. डेबिट कॉलम मध्ये दाखवला जातो ऑफ द ट्रायल बॅलन्स. अँड टोटल ऑफ द क्रेडिट साइड ऑफ पर्टिक्युलर अकाउंट इज शोन ऑन द क्रेडिट कॉलम ऑफ ट्रायल बॅलन्स. इट इज नॉट इन कॉमन यूज as it is does not disclose the balance of each account.
म्हणजे काय, हा काय कॉमन यूज साठी वापरला जात नाही किंवा याच्यामध्ये डिस्क्लोज केले जात नाही बॅलन्स ऑफ इच अकाउंट, प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स डिस्क्लोज होत नाही. आता नेट ट्रायल बॅलन्स काय आहे ते समजून घेऊया. इट इज द टाइप ऑफ ट्रायल बॅलन्स ओनली बॅलन्स ऑफ इच लेजर अकाउंट आर शोन अगेन्स्ट इट्स नेम. एकच मिनिट हा. म्हणजे थोडक्यात काय याचा अर्थ असा होतोय की पर्टिक्युलर कॉलम मध्ये अमाऊंट दिलेल्या नसतात, ग्रॉस ट्रायल नावं दिलेले नसतात त्या अकाउंटची, फक्त अमाऊंट असतात, डेबिट अमाऊंट कोणतं आणि क्रेडिट अमाऊंट कोणतं तेच लिहिलेलं असतं. असा हा ग्रॉस ट्रायल बॅलन्स. आणि नेट ट्रायल बॅलन्स काय की हा असा ट्रायल बॅलन्स आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक लेजर अकाउंट आर शोन अगेन्स्ट इट्स नेम, म्हणजे त्याचं जे नाव आहे ते नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं त्या ट्रायल बॅलन्सच्या लेजर अकाउंटचं, आणि त्याचा जो बॅलन्स असेल, क्रेडिट बॅलन्स असू द्या किंवा डेबिट बॅलन्स असू द्या, तर तो क्रेडिट बॅलन्स काय केलेला असतो, क्रेडिट अमाऊंट मध्ये लिहिलेला असतो क्रेडिट कॉलम मध्ये, आणि डेबिट बॅलन्स म्हणजे वाईस वर्सा, म्हणजे डेबिट बॅलन्स डेबिट अमाऊंट मध्ये, डेबिट बॅलन्सेसच्या अमाऊंट जे आहे कॉलम जो आहे त्याच्यामध्ये लिहिला जातो. ट्रायल बॅलन्स इज यूज इन प्रॅक्टिस. हा बॅलन्स जो आहे तो प्रॅक्टिस साठी, म्हणजे आपण अकाउंटिंग वगैरे आपल्याला जो बॅलन्स असणार आहे, ट्रायल बॅलन्स असणार आहे, तो नेट ट्रायल बॅलन्स असणार आहे प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेस आपण फायनल अकाउंट तयार करायला शिकू त्यावेळेस. आता मेथड ऑफ प्रिपेरिंग द ट्रायल बॅलन्स, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कसा ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. तर पहिल्यांदा वर्टिकल और जर्नल फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स, दोन फॉर्म आहेत. वर्टिकल फॉर्म म्हणजे जर्नल फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स आणि हॉरिझॉन्टल किंवा लेजर फॉर्म ऑफ ट्रायल बॅलन्स, असे दोन फॉर्म मध्ये तयार केला जातो. तर वर्टिकल फॉर्म मध्ये काय असते, ती वर्टिकल फॉर्म मध्ये फर्स्ट कॉलम असतो सिरियल नंबर, हेड ऑफ अकाउंट किंवा त्याला आपण पर्टिक्युलर्स म्हणतो, पर्टिक्युलर्स, एलएफ लेजर फॉलो, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, अशा पद्धतीचा हा ट्रायल बॅलन्स असणार आहे. हा त्याचा फॉर्मॅट आहे. आणि हॉरिझॉन्टल ट्रायल बॅलन्स कसा आहे बघा, दोन म्हणजे टी फॉर्मॅट मध्ये केलेला आहे. पहिल्यांदा सिरियल नंबर, डेबिट बॅलन्सेस, एलएफ आणि अमाऊंट, सिरियल नंबर, क्रेडिट बॅलन्सेस, एलएफ आणि अमाऊंट. इन प्रॅक्टिस म्हणजे आता हे खूप डिटेल मध्ये दिलं, त्या प्रॅक्टिस मध्ये कसा असतो हा, ह्या अशा पद्धतीचा असतो. इकडं अमाऊंट, इकडे एक अमाऊंटचा कॉलम, आणि त्या ठिकाणी आपण काय करणार, एकच मिनिट हा पर्टिक्युलरचा कॉलम असेल, म्हणजे पर्टिक्युलर म्हणतो हा डेबिट बॅलन्स असेल, या ठिकाणी रुपीज, हा क्रेडिट बॅलन्स असेल आणि या ठिकाणी रुपीज. असा जनरली तुम्हाला ज्यावेळेस 12वीला जाईल त्यावेळेस हा फॉर्मॅट मध्ये दिला जातो. पण प्रॉपर फॉर्मॅट काय आहे, हा आहे त्याचा प्रॉपर फॉर्मॅट काय, सिरियल नंबर, डेबिट बॅलन्स, एलएफ, अमाऊंट, सिरियल नंबर, क्रेडिट बॅलन्स, एलएफ आणि अमाऊंट, हा याचा प्रॉपर फॉर्मॅट असणार आहे. नेक्स्ट बघा, आता याच्यावरनं आता आपल्याला काय एक उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं की ट्रायल बॅलन्स कसा तयार केला जातो. युटिलिटी ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे याचा वापर काय आहे, इट शो बॅलन्स ऑफ डिफरंट लेजर अकाउंट, याच्यामधनं आपल्याला वेगवेगळे लेजर अकाउंटचे बॅलन्स डेबिट आहेत का क्रेडिट आहेत हे समजण्यासाठी हा तयार केला जातो. इट प्रूव्ह अर्थमॅटिकल अॅक्युरेसी म्हणजेच काय, अंकगणितीय अचूकता, अकाउंट क्लोज करताना आणि ट्रायल बॅलन्सला लिहिताना ते अंकगणितीय अचूकता आहे का हे पाहण्यासाठी. आणि इट हेल्प टू प्रिपेअर अ फायनल अकाउंट ऑफ अ बिझनेस, फायनल अकाउंट हे ट्रायल बॅलन्स वरूनच तयार केलं जातं आणि त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये इल्युस्ट्रेशन नंबर 13 म्हणजे एक प्रॉब्लेम दिलेला आहे त्यांनी, ते पाहायचंय आपल्याला. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, फॉलोइंग ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री करा इन द बुक्स ऑफ विराट ट्रेडर्स, ओपन नेसेसरी लेजर अकाउंट्स आणि बॅलन्स द अकाउंट्स अँड प्रिपेअर अ ट्रायल बॅलन्स, आणि ते अकाउंट क्लोज करा आणि त्याचा ट्रायल बॅलन्स तयार करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सुरू करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करा. विराट स्टार्टेड विथ द बिझनेस म्हणजे बिझनेस with cash rupees 50,000, cash at bank in India rupees 7,000, furniture rupees 10,000. पहा आणि मला एंट्री सांगायची, काय होईल एंट्री
बिझनेस स्टार्ट केला. कॅश अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल व्हेरी गुड, टू कॅपिटल अकाउंट. आणि तीच एंट्री या ठिकाणी केलेली बघा. काय केलेली आहे? कॅश अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल, त्याचं नाव लिहिलेलं आहे स्पेसिफिक, ते केलेलं आहे. त्याच्यानंतर पहा नंबर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम रोहित वर्थ ₹10,000 लेस 10% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंटचं रेकॉर्ड करत नाही. डायरेक्ट ट्रान्झॅक्शन आपण कितीने रेकॉर्ड करणार? जर्नल मध्ये 10,000वर 10% ट्रेड डिस्काउंट पडले 1,000 कमी होतील. कितीने रेकॉर्ड करणार ट्रान्झॅक्शन? 9,000. 9,000. एंट्री काय होईल? परचेस ओर एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस वाढला, काय करतो एक्सपेन्सेसला? डेबिट. डेबिट. एंट्री सांगा. परचेस अकाउंट डेबिट टू रोहित अकाउंट. रोहित अकाउंट, कारण की त्या पर्सनचं नाव दिलंय म्हणजे हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. आणि आपण बघा तीच एंट्री केलेली आहे. परचेस अकाउंट डेबिट टू रोहित अकाउंट 9,000. क्लिअर सर्वांना? हो सर. Okay, then after next transaction is sold goods to Sunil ₹5,000 less 5% trade discount. TD means trade discount. तर आता 5,000वर 5% डिस्काउंट काढा. किती येईल 5%? 500. 500 10% येतोय. 10%च्या निम्मा 250. 500च्या 10% म्हणजे सॉरी 500 हा 10%, त्याच्या निम्मा 5% म्हटले ना त्यांनी, म्हणजे 250. 5,000 मधनं 250 गेले 4,750 ने ट्रान्झॅक्शन 50 ने ट्रान्झॅक्शन काय करणार? रेकॉर्ड करणार. तर काय एंट्री होईल? सुनील अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 4,750. व्हेरी गुड. सुनील अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 4,750. समजते ना सर्वांना? हो सर. हो सर. ओके, देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा. एकच मिनिट, इथं येतो मी आणि इकडं. हे जरा ऑपरेटिंग, सुरुवातीला तर मला हे ऑपरेटिंग जमायचंच नाही. ज्यावेळेस मी सगळं घेतलं होतं ना सेटअप, त्यावेळेस खूप वेळ जायचा मला. पहा, डिपॉझिट कॅश विथ बँक ऑफ इंडिया ₹5,000. काय एंट्री होईल सांगा बरं? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. व्हेरी नाईस. बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया म्हणजे बँक बॅलन्स वाढला, तिथे 5,000 रुपये पण जमा केले. बँक बॅलन्स आपली ऍसेट आहे, ऍसेट वाढली, डेबिट. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट. कॅश होती, कॅश गेली, कॅश कमी झाली, ऍसेट कमी झाली, त्याला क्रेडिट म्हणून टू कॅश. एंट्री तीच केली त्यांनी, काय? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. क्लिअर सर्वांना एंट्री? हो सर. ओके, देन आफ्टर नेक्स्ट परचेस फर्निचर फ्रॉम वर्मा ऑन क्रेडिट वर्थ ₹20,000. परचेस फर्निचर. फर्निचर इज युअर असेट, बरोबर ना? हो सर. असेट आपल्याकडे आली, असेट वाढली. फर्निचर अकाउंटला डेबिट देणार का क्रेडिट? फर्निचर अकाउंट डेबिट टू वर्मा. व्हेरी गुड. क्रेडिट वर परचेस केले टू वर्मा अकाउंट 20,000 म्हणून परचेस फर्निचर, त्याची एंट्री आपण अशी करणार, फर्निचर अकाउंट डेबिट टू वर्मा. नेक्स्ट, त्याच्यानंतर पेड वर्मा बाय नेट बँकिंग ₹8,000. वर्माला 8,000 रुपये नेट बँकिंग थ्रू पेड केले. बँक मधनं पैसे गेले. वर्मा आपला क्रेडिटर्स आहे, क्रेडिटर्स कमी झाले, त्याला काय देतो? लॅबिलिटी कमी झाल्यानंतर डेबिट. म्हणजे एंट्री काय होईल? वर्मा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँकेतनं पैसे गेले टू बँक ऑफ इंडिया. त्यांनी लिहिले बँक लिहिले. ओके, क्लिअर झाली एंट्री सर्वांना? त्याच्यानंतर पेड प्रिंटिंग एक्सपेन्सेस ₹200. एक्सपेन्सेस इन्कर्ड झाले, बॅलन्स डेबिट असतो. प्रिंटिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. व्हेरी नाईस. प्रिंटिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज रिसिव्ड कमिशन ₹200. एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. व्हेरी नाईस. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. आणि सेकंड लास्ट एंट्री, सेकंड लास्ट नाही, अजून एक ट्रान्झॅक्शन आहे. विड्रॉ कॅश फ्रॉम बँक ₹1,000 बाय ATM. आता बँकेतनं पैसे विड्रॉ केले, बँक कमी होणार आहे. बँक कमी झाली की असेट कमी, त्याला क्रेडिट. आपल्याकडे पैसे आले, कॅश वाढली, कॅशला डेबिट. एंट्री सांगा. कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. हा, आता ज्या बँकेत त्याचं अकाउंट आहे त्या बँकेचं त्यांनी नाव दिलेलं असेल. पहा या ठिकाणी, कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट 1,000. क्लिअर सर्वांना?
हो हो सर. सर. ओके. नेक्स्ट सेकंड लास्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड वर्मा ₹11,500 इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. आता वर्माकडून आपण काय केलं, गुड्स परचेस केला होता का? हो सर. हो ओके. सर. हा, परचेस करत असताना पहा, एकच मिनिट हा, कुठे परचेस फ्रॉम वर्मा, कितीचा गुड्स परचेस केलता? 20,000चा. या 20,000. 20,000 पैकी 8,000 रुपये त्याला आपण पेड केले होते, राहिले होते 12,000 रुपये, बरोबर ना? हो हो सर. सर. बघा, वर्माला नेट बँकिंगच्या थ्रू 8,000 पेड केले. या 12,000 रुपये देत असताना त्याला पूर्ण 12 न देता किती दिलेत? 11,500 दिलेत, कमी दिलेत. म्हणजे काय केले त्याने आपल्याला डिस्काउंट दिलेला. आपल्याला डिस्काउंट भेटले, आपल्याला पैसे द्यायचे होते, जिथं 12 द्यायचे तिथं 11,500 दिले. 500 रुपये काय आपल्याला डिस्काउंट रिसिव्ड आहे, बरोबर ना? हो हो सर. डिस्काउंट रिसिव्ड आपला इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? इन्कम आहे. इन्कम हा क्रेडिटर आहे आपला, बरोबर ना? क्रेडिटर्स कमी झाले त्याचे पैसे दिल्यामुळे 12,000, त्याला काय देणार? डेबिट क्रेडिट? डेबिट. डेबिट देणार, बरोबर. आपल्याला 11,500 आपल्याकडून कॅश जाणार आहे, बरोबर. मग कॅशला काय देणार आपण? क्रेडिट. क्रेडिट. आणि डिस्काउंट आपल्याला भेटला 500 रुपये, त्याला सुद्धा काय देणार? क्रेडिट. म्हणजे एंट्री काय होईल? वर्मा अकाउंट डेबिट डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. बरोबर. टू कॅश टू डिस्काउंट किंवा टू डिस्काउंट रिसिव्ड टू कॅश, आणि तीच एंट्री केलेली असेल या ठिकाणी. बघा, वर्मा अकाउंट डेबिट टू कॅश टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट, अमाऊंट 12, 11,500, 500. क्लिअर झाली एंट्री सर्वांना? हो हो सर. सर. ओके. नेक्स्ट, त्याच्यानंतर पेड ऍडव्हर्टाइजमेंट बिल ₹500. एंट्री सांगा, सोपी आहे. Advertisement account debit 500 to cash account 500. ओके, तीच केलेली बघा. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश 500 आणि हे टोटल केलेली ह्यांची 1,27,650 डेबिट अँड क्रेडिट कॉलमची. आणि याचा आता आपल्याला ह्या ज्या जनरल एंट्रीज ज्या केलेल्या आहेत आपण, ह्या जनरल एंट्रीचं लेजर पोस्टिंग करावं लागेल. काय करावं लागेल? लेजर पोस्टिंग. तर पहा, पहिल्यांदा पहिली जनरल एंट्री समजून घ्यायची, त्याचं लेजर पोस्टिंग कसं करतोय ते पहा. शेवटचे 10 मिनिटं राहिले, झालं पाहिजे. बघा, कॅश अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट. विराट कॅपिटल अकाउंट आपण तयार केलेलं असेल, त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ज्यांना डेबिट आहे त्यांची नावं लिहावं लागतील, बरोबर ना? हो सर. ओके. आता त्या ठिकाणी बघा, त्यांनी विराट कॅपिटल कुठं तयार केलंय का बघूया. एकच मिनिट. नाही केलं तयार. कॅश केलेले, बँक नाही केलं का? केलंय. 107 पेज नंबर. हो. हे खूप मोठं आहे ना पेज, ऑपरेटिंगला जर असा प्रॉब्लेम. हा बघा, त्याच्या पण नेक्स्ट पेज आहे ना. जर्नल एंट्रीचे खाली आहे की? जर्नल एंट्रीच्या खाली का? ओके. सॉरी. हा, इथे आहे. हा, पहा, मी काय सांगितलं, आपली एंट्री काय होती? विराट कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय कॅश, बाय बँक ऑफ इंडिया, बाय फर्निचर 50, 7 आणि 10,000. अशा पद्धतीने फर्स्ट जनरल एंट्रीचं काय केलं? ट्रान्झॅक्शन केलं. आता परत जनरल एंट्रीकडे जातोय मी पुन्हा एकदा, आणि या ठिकाणी फर्स्ट जनरल एंट्री मध्ये काय केले त्यांनी पहा. ईश्वरा, फर्स्ट जनरल एंट्री मध्ये कॅश अकाउंटच्या डेबिटला ज्या अकाउंटला क्रेडिट आहे त्याचं नाव लिहावं लागेल. कोणाला क्रेडिट आहे? विराट कॅपिटल. विराट कॅपिटलला क्रेडिट आहे. पहिल्यांदा आपण विराट कॅपिटलच्या क्रेडिट साइडला लिहिले सर्व. आता कॅश अकाउंटच्या डेबिटला ज्या अकाउंटला क्रेडिट आहे त्याचं लिहावं लागेल. मग मी काय जातोय? कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला जातोय. एकच मिनिट. पहा, कॅश अकाउंटची क्रेडिट साइड. आता मी थोडंसं झूम करत नाही या ठिकाणी. बघा, कॅश अकाउंट क्रेडिट साइड काय? कॅश अकाउंटच्या डेबिट हो, साइडला. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू विराट कॅपिटल अकाउंट 50,000. त्याच्यानंतर परत मी जर्नल कडे आलो. बँक ऑफ इंडिया अकाउंटच्या डेबिट साइडला विराट कॅपिटल लिहावं लागेल. मी आलो बँक ऑफ इंडिया अकाउंट कडे.
बघा बँक ऑफ इंडिया अकाउंटच्या डेबिट साइडला टू विराट कॅपिटल 7,000 समजतंय ना? 7,000. हा हो हो सर. सर. ओके. त्याच्यानंतर हा. त्याच्यानंतर फर्निचर अकाउंटच्या डेबिट साइडला आपल्याला काय लिहावं लागेल? टू विराट कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. तर जाऊया फर्निचर अकाउंट कडे. बघा या ठिकाणी फर्निचर अकाउंट तयार केले त्यांनी. त्याच्या डेबिट साइडला लिहिले टू विराट कॅपिटल. जितक्याचं फर्निचर आणलं होतं तेवढी अमाऊंट 10,000 अमाऊंट फर्निचरची लिहायची. क्लिअर झालं सर्वांना फर्स्ट एंट्री? हो हो सर. सर. ओके ओके. नेक्स्ट एंट्री कडे जाऊया. नेक्स्ट एंट्री काय सांगते? परचेस अकाउंट डेबिट टू रोहित अकाउंट. म्हणजे परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला कोणाचं नाव लिहावं लागेल? रोहितचं. अमाऊंट कोणाची लिहावं लागेल? परचेसची लिहावं लागेल. किती? 9,000 रुपये. जाऊया परचेस अकाउंट तयार केले का त्यांनी बघूया. केलेले बघा परचेस अकाउंट या ठिकाणी पहा. आणि परचेस अकाउंटच्या डेबिट साइडला त्यांनी लिहिले बघा टू रोहित अकाउंट डेट टाकून 9,000 रुपये. क्लिअर आहे सर्वांना? हो सर. ओके. त्याच्यानंतर नंबर 30 बघा त्याच एंट्री मध्ये रोहित अकाउंट पण तयार करावं लागणार आहे. रोहित अकाउंटच्या क्रेडिट साइडला कोणाचं नाव लिहावं लागेल? ज्याला डेबिट दिले त्याचं नाव लिहावं लागेल. कोणाला डेबिट दिले? बाय परचेस. बरोबर. बाय परचेस अकाउंट रोहित अकाउंटला आलो पहा या ठिकाणी. एकच मिनिट. इथे दिसतंय सर्वांना सुनील. हा रोहित अकाउंट. रोहित अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय परचेस लिहिलेले 9,000 रुपये. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. त्याच्यानंतर थर्ड एंट्री बघा सुनील अकाउंट डेबिट टू सेल्स. सुनील अकाउंटच्या डेबिट साइडला पहा. सुनील अकाउंटच्या डेबिट साइडला 4,750 रुपये अमाऊंट दिलेली. म्हणजे सुनीलच्या अकाउंटच्या डेबिट साइडला ज्या अकाउंटला क्रेडिट दिले त्याचं नाव लिहावं लागेल आणि अमाऊंट सुनीलच्या समोरची लिहावं लागेल. कोणाला क्रेडिट दिले? टू सेल्स अकाउंट. बरोबर. बरं सुनील अकाउंटच्या क्रेडिट साइडला आलो, डेबिट साइडला आलो आणि त्या ठिकाणी लिहिलं टू सेल्स 4,750. एंट्रीकडे पुन्हा गेलो, जर्नल एंट्रीकडे मी पुन्हा गेलो आणि त्या ठिकाणी जनरल एंट्री मध्ये बघा सेल्सला क्रेडिट आहे. म्हणजे सेल्स अकाउंट तयार केलेलं असेल त्या सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला कोणाचं नाव लिहावं लागेल? सुनील अकाउंट. व्हेरी गुड. तर सुनीलच्या क्रेडिटला सेल्सच्या क्रेडिटला जाऊया आपण. बघा या ठिकाणी सेल्स अकाउंट आहे. तर सेल्सच्या क्रेडिटला त्यांनी लिहिले बघा त्याच तारखेला बाय सुनील अकाउंट 4,750. समजते ना सर्वांना? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. एकच मिनिट पहा या ठिकाणी बघा 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. पहा बँक ऑफ इंडिया अकाउंटच्या डेबिट साइडला कोणाचं नाव लिहावं लागेल? टू कॅश अकाउंट. बरोबर. कॅश. आणि अमाऊंट किती लिहावी लागेल? 5,000. 5,000 लिहावी लागेल. आपण बँक ऑफ इंडिया कुठं आहे? इकडं आहे. एकच मिनिट हा. पहा या ठिकाणी बँक ऑफ इंडियाच्या डेबिट साइडला टू कॅश लिहिले 5,000 रुपये. क्लिअर झालं सर्वांना? ओके. जाऊया पुढं. हो. आता कॅशच्या क्रेडिटला, आता कॅश मध्ये बघा कॅशच्या क्रेडिट साइडला काय लिहावं लागेल आपल्याला? बँक ऑफ इंडिया. बरोबर. बँक ऑफ इंडिया अकाउंट. बघा या ठिकाणी कॅश अकाउंट त्यांनी तयार केलेलं आहे. एकच मिनिट. लाईट बंद कर, लाईट जाईल. बघा कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिले बँक ऑफ इंडिया अकाउंट 5,000. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. आता मी काय करतो माहिती का? तुम्हाला अकाउंट दाखवत बसत नाही. मला फक्त तुम्ही कोणतं अकाउंट कोणतं कुठं जाते तेवढंच सांगा. कारण की अकाउंट दाखवत बसलं की जास्त वेळ जातोय ना. चालेल. ओके.
कारण शेवटचे 1-2-3 मिनिट राहिलेत. समजा 1-2-3 मिनिटासाठी रिजॉईनिंग करावं लागलं तर करा बरं का. त्याच लिंकवर क्लिक करायचं आणि रिजॉईनिंग करायचंय, कारण की प्रॉब्लेम अर्धवट सोडून चालणार नाही. हो सर. हो सर. पहा, आपण बँक ऑफ इंडिया पर्यंत आलो. फर्निचर अकाउंट डेबिट टू वर्मा ही नेक्स्ट एंट्री. म्हणजे फर्निचर अकाउंटला आपल्याला जावं लागेल आणि त्याच्या डेबिट साईडला ज्याचं नाव क्रेडिटला लिहिले त्याचं नाव लिहावं लागेल. फर्निचर अकाउंटच्या डेबिटला काय लिहिणार आपण? टू वर्मा वर्मा अकाउंट 20,000 बरोबर. आणि वर्मा अकाउंटला क्रेडिट आहे, म्हणजे वर्मा अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय लिहिणार? बाय फर्निचर 20,000. बाय फर्निचर अकाउंट 20,000. ओके. हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, नेक्स्ट जर्नल एंट्री वर्माज अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. म्हणजे वर्मा अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहावं लागेल? टू बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया अकाउंट 8,000 बरोबर. आणि बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट साईडला आपल्याला काय लिहावं लागेल? बाय 18,000. बाय बरोबर. बाय हा बरोबर. बाय वर्मा अकाउंट 8,000. क्लिअर सर्वांना? ओके. नेक्स्ट पहा, प्रिंटिंग एक्सपेन्सेस. 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे, मीटिंग कॅन्सल होईल, तर परत रिजॉईनिंग करा 5 मिनिटासाठी. हो सर. ओके. प्रिंटिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणजे प्रिंटिंग एक्सपेन्सेसच्या डेबिटला आपल्याला काय लिहावं लागेल? टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रिंटिंग एक्सपेन्स. बाय प्रिंटिंग एक्सपेन्सेस अकाउंट. व्हेरी गुड. देन आफ्टर पहा, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन. कॅशच्या डेबिटला काय लिहिणार? टू कमिशन. आणि कमिशनच्या क्रेडिटला बाय कॅश. बाय कॅश. अमाऊंट दोन्हीकडे 200 रुपये 200. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा, काय कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. बँक कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिणार? टू बँक ऑफ इंडिया. बरोबर 1,000 रुपये. आणि बँक ऑफ इंडिया अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. व्हेरी गुड. त्याच्यानंतर वर्मा अकाउंट डेबिट टू कॅश टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. म्हणजे वर्मा अकाउंटच्या डेबिट साईडला ज्यांना क्रेडिट आहे त्यांची नावं लिहावी लागतील. काय लिहावं लागेल वर्माच्या डेबिटला? टू कॅश अकाउंट 11,500. टू डिस्काउंट रिसिव्ह 5. करूया. इथपर्यंत आलो होतो आपण. वर्मा अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं आणि कॅश अकाउंटच्या म्हणजे वर्मा अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश टू डिस्काउंट रिसिव्ड लिहिणार. आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिणार? बाय वर्माज अकाउंट. बाय वर्माज अकाउंट. आणि अमाऊंट किती लिहिणार? 11,500. बरोबर. आणि डिस्काउंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिणार? बाय वर्माज अकाउंट. बाय वर्मा अकाउंट. आणि अमाऊंट किती लिहिणार? 500. क्लिअर झाली सर्वांनी एंट्री? हो सर. आणि लास्ट एंट्री आहे पहा, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिणार? टू कॅश अकाउंट कॅश 500. व्हेरी गुड. टू कॅश अकाउंट 500. आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिणार आपण? बाय बाय ऍडव्हर्टाइजमेंट 500. बरोबर. बाय काय म्हणणार आपण? ऍडव्हर्टाइजमेंट 500. आणि आता पहा, त्यांनी काय केलेले, सगळे अकाउंटच्या लेजर पोस्टिंग झाल्यानंतर सगळे अकाउंट क्लोज केलेले आहेत. कॅशचा डेबिट बॅलन्स आलेला का क्रेडिट बॅलन्स आहे? सॉरी, कॅपिटल आहे. हे कॅपिटल अकाउंटचा काय आलेला या ठिकाणी? क्रेडिट बॅलन्स आहे 67,000. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वर जातो. थांबा एकच मिनिट. नेक्स्ट पेज आहे कॅश. कॅश अकाउंटचा कोणता बॅलन्स आलेला आहे बघा? डेबिट बॅलन्स आलेला आहे. किती? 34,000. 51,000. हो 34,000. 34,000 आहे. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया अकाउंट आहे. बँक ऑफ इंडियाचा क्रेडिट म्हणजे क्लोजिंग बॅलन्स लक्षात ठेवायचा. कॅरी डाऊन जे लिहिले ना तो बॅलन्स लक्षात ठेवायचा. तो क्रेडिटला असेल तर कोणता बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स. बरोबर. त्याच्यानंतर फर्निचर अकाउंट. फर्निचरला बघा, बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे काय? क्लोजिंगचा बॅलन्स आहे. क्रेडिटला आहे म्हणजे कोणता बॅलन्स आहे?
डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स आहे, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 30,000 येतो. त्याच्यानंतर परचेस अकाउंट. परचेस अकाउंट बघा त्यांनी क्लोज केलेलं आहे आणि क्लोज करत असताना कॅरीड डाऊन बॅलन्स आहे, म्हणजे डेबिट बॅलन्स आहे. 9,000. डेबिट बॅलन्स 9,000. हो सर. हा, त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया, एकच मिनिट. या ठिकाणी रोहित अकाउंट आहे. रोहित अकाउंटला कॅरीड डाऊन बघा डेबिट साइडला दिसतंय, म्हणजे कोणता बॅलन्स आहे याचा? हा डेबिट आहे का क्रेडिट आहे? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स, व्हेरी गुड. त्याच्यानंतर सुनील अकाउंट. सुनील कॅरीड डाऊन क्रेडिट साइडला दिसते, म्हणजे कोणता बॅलन्स आहे? डेबिट आहे का क्रेडिट आहे? डेबिट बॅलन्स, व्हेरी गुड. त्याच्यानंतर सेल्स अकाउंट दिसतंय, कॅरीड डाऊन जर दिसतंय तर डेबिट साइडला दिसतंय, म्हणजे कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट. इन्कमचा आपला क्रेडिट बॅलन्सच असतो. त्याच्यानंतर वर्मा अकाउंट. आता वर्माचं बघा कुठं दिसतोय कॅरीड डाऊन? का दिसतच नाही, क्लोज झालेले. वर्मा अकाउंट क्लोज झालेले, क्लोज. ते काय झाले? 20,000 आणि क्लोज झालेले. त्याच्यानंतर हा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी नील आहे ते. प्रिंटिंग अँड स्टेशनरी बघा कॅरी डाऊन बॅलन्स क्रेडिटला दिसतोय बघा, म्हणजे काय? हा एक्सपेन्सेस, याचा बॅलन्स काय? डेबिट बॅलन्स. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट एकच मिनिट, एकच मिनिट पहा. या ठिकाणी कमिशन अकाउंट आहे आणि कॅरी डाऊन डेबिट साइडला दिसते, म्हणजे कोणता बॅलन्स आहे हा? क्रेडिट. डिस्काउंट अकाउंट आहे. डिस्काउंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो डेबिटला दिसतोय, बरोबर ना? म्हणजे हा कोणता बॅलन्स असेल? क्रेडिट बॅलन्स असेल. आणि त्याच्यानंतर पुढे पहा ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंटचा क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला दिसतोय, म्हणजे कोणता बॅलन्स असेल हा? डेबिट असेल. आणि त्यांनी बघा हे सगळ्या बॅलन्सची समरी घेतली या ठिकाणी. समरी घेताना ट्रायल बॅलन्स कसं केलाय? डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस, अमाऊंट. ज्या अकाउंट क्लोज करताना डेबिट बॅलन्सेस आले होते ते डेबिट साइडला लिहिलेत, म्हणजे बघा कॅशचा डेबिट बॅलन्स होता 34,000, तो या ठिकाणी लिहिला डेबिट बॅलन्सेस. बँक ऑफ इंडिया 3,000 रुपये. फर्निचर 30,000 रुपये. त्याच्यानंतर परचेस 9,000 रुपये क्लोजिंग बॅलन्स होता. सुनील 4,750 डेबिट बॅलन्स. प्रिंटिंग अँड एक्सपेन्सेस 2,000 आणि ऍडव्हर्टाइजमेंट 5,000. कळलं का? डेबिट बॅलन्सेस कुठे घेतले? डेबिट साइडला. हो. आणि इकडे बघा क्रेडिट बॅलन्सेस. तर क्रेडिट बॅलन्सेस कोणाकोणाचे? विराट कॅपिटल 67,000, रोहित 9,000, सेल्स 4,750, कमिशन 200 आणि डिस्काउंट 500. क्लोज करताना जे क्रेडिट बॅलन्स आलते ते सगळे या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. हा जो फॉर्मॅट आहे हा कशा टी फॉर्मॅट म्हणजे वर्टिकल फॉर्मॅट मध्ये त्यांनी ट्रायल बॅलन्स बनवलाय. पुढच्या पेजवर त्यांनी अजून वेगळा ट्रायल बॅलन्स काय बनवलाय का बघूया. नसला बनवला तर प्रॉब्लेम संपला माझ्या अंदाजे. समजलं का सर्वांना कसं केलं त्यांनी? ओके, चला थांबायचं का? बरं, तुम्हाला मी काय केलं हे पाठवलं होतं, काय म्हणतो, पुढच्या लेक्चरला आपला टॉपिक संपून जाईल. लिंक पाठवली होती बरोबर सर्वांना?